श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 1400 रुपयांची लाच स्वीकारताना जामण्यापाडा येथील ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। धुळे महानगरपालिकेच्या आवारात एकाचा फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले लळिंग येथील लांडोर बंगला येथे उपवन संरक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण। महानगरपालिकेने केलेली वाढीव मालमत्ता कर आकारणी रद्द करण्याची मागणी। अंबिकानगर परिसरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात। स्वामीनारायण मंदिर येथे तृणधान्य महोत्सव 2023 संपन्न। आणि महाराष्ट्र बाह्य स्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेतर्फे क्युमाइन क्रब समोर धरणे आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। 1400 रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा येथील ग्रामसेवक गुलाब चौधरी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा येथील ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यास 1400 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। त्याच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे जामण्यापाडा तालुका शिरपूर येथील रहिवासी असून त्यांच्या आत्याचा जन्म दिनांक 1/5/1968 रोजी जामण्यापाडा तालुका शिरपूर येथे झाला असून त्यांचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती। तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची नोंद होण्याकरता तक्रारदार यांनी आत्याचे शिरपूर येथील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांच्या न्यायालयात जन्माची नोंद होण्याकरता फौजदारी अर्ज दाखल केला होता। सदर अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची दप्तरी नोंद घेण्याबाबत दिनांक 14/10/2022 रोजी आदेश पारित केले आहेत। त्याप्रमाणे तक्रारदार यांनी जामण्यापाडा येथे जाऊन न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडून अर्ज ग्रामसेवक गुलाब चौधरी यांच्याकडे जमा केला होता। त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या आत्याच्या जन्माची नोंद घेऊन जन्मदाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 1400 रुपये लेट फीच्या नावाखाली लाचेची मागणी केल्याची दूरध्वनीद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कार्यालयास माहिती दिली होती। त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दिनांक 5/6/2023 रोजी जामण्यापाडा तालुका शिरपूर येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 5/6/2023 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या आत्याच्या जन्माची नोंद घेण्यासाठी लेट फीच्या नावाखाली पंचासमक्ष 1400 रुपयांची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम ग्रामपंचायत कार्यालय जामण्यापाडा येथे स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। त्या दरम्यान ग्रामसेवक चौधरी यांना ताब्यात घेतेवेळी त्यांनी प्रतिकार केल्याने त्यांना सापळा पथकाने योग्य बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे, मनजित सिंग चौहान, राजन कदम, शरद काटके, भूषण खालानेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बोडगुजर आदींनी केली। धुळे महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने गली नंबर 4 येथील दीपक गाठोळे यांनी मनपा आवारातच फाशी लावून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु त्याआधी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने धुळे शहरातील गली नंबर 4 येथे राहणारे दीपक गाठोळे यांनी महापालिका आवारात फाशी लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्यांना ताब्यात घेतले। यामुळे मनपा परिसरात खळबळ उडाली होती। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील गल्ली नंबर 4 मधील एकनाथ विजय व्यायाम शाळेजवळ राहणाऱ्या दीपक शंकरराव गाठोळे यांनी मनपा आयुक्तांना मागील महिन्यात लेखी निवेदन दिले होते। त्यात म्हटले होते की दीपक गाठोळे यांच्या आई गंगा वाघृती शकुंतलाबाई शंकरराव गाठोळे यांनी मनपा आयुक्त, उपायुक्त, नगर रचनाकार आणि अतिक्रमण विभाग प्रमुख यांच्याकडे निर्मला प्रकाश कुरे, यशवंत कोरके, राकेश कुंडल यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती। मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील त्यावर काही कारवाई केली गेली नाही। मनपा अधिकारी त्यांना पाठीशी घालून आमच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप दीपक गाठोळे यांनी केला। त्यामुळे आपण मनपा आवारात फाशी लावून घेत आत्महत्या करू असा इशाराही निवेदनातून दिला होता। त्यानुसार सोमवार दिनांक 5 जून रोजी दीपक गाठोळे हे नव्या महानगरपालिकेच्या 3ऱ्या मजल्यावर सकाळीच येऊन बसले। त्यांनी सोबत एक वायर ही आणली होती। पोलिसांनी मनपाचे कर्मचारी त्यांना खाली शोधत होते। तेवढ्यात दीपक गाठोळे हे नगर रचनाकार यांच्या दालनात आले। त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान आयुक्त टेकाळे यांनी गाठोळे यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। न्याय न मिळाल्यास आपण फाशी लावून घेऊ असा इशारा पुन्हा गाठोळे यांनी दिला आहे।
यशवंत कोरके, निर्मलाबाई प्रकाश फुले, राकेश कुंडल यांचे अतिक्रमण बाबत मी वारंवार नगरपालिका प्रशासनाला अर्ज पाठे केले, पण वेळोवेळी त्यांनी काही अतिक्रमण काढले नाही, बेकायदेशीर बांधकाम काढलं नाही. त्यामुळे मी आज फाशीचा निर्णय घेतला होता. महापालिकेने काय तुम्हाला आश्वासन दिला? आज 3 अतिरिक्त नवीन आयुक्त साहेबांनी 3 वाजता येऊन लेटर देणार आहे मला. आता बघू त्यांच्या आश्वासनावर काय काय नाही. पुढची भूमिका तीच आहे माझी कायमची, ठाम राहील फाशीची. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले लळी येथील लांडोर बंगला परिसरात उपवन संरक्षक नितीन सिंग यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले लळी येथील लांडोर बंगला परिसरात उपवन संरक्षक नितीन सिंग यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी गवळी हे उपस्थित होते. सुरुवातीस वन विभाग व वन व्यवस्थापन समितीतर्फे उपवन संरक्षक नितीन सिंग यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात वनक्षेत्रपाल महेश पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती दिली. त्यानंतर उपवन संरक्षक नितीन सिंग यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान प्रमुख अतिथींच्या हस्ते लांडोर बंगला परिसरात वृक्ष लागवडही करण्यात आली. आभार प्रदर्शन निलेश जगदाळे यांनी केले. यावेळी उपवन संरक्षक नितीन सिंग, समितीचे अध्यक्ष संभाजी गवळी, बापू साने, पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, प्रदीप सावंत, वनक्षेत्रपाल महेश पाटील, निलेश जगदाळे, सागर सोनवणे, वनपाल सुरेश जाधव, वनरक्षक किशोर पवार, निंबा आखाडे, भाऊसाहेब मराठे, मुकेश सोनार आदि उपस्थित होते. दिवस पर हम लोग यहाँ पर इकट्ठे हुए हैं. हर साल हम लोग विश्व पर्यावरण दिवस सेलिब्रेट करते हैं, लेकिन इस साल जो है भारत सरकार ने एक नया थीम दिया है इसको, मिशन लाइफ का फुल फॉर्म है या जो मतलब है लाइफस्टाइल फॉर एनवायरनमेंट. इस साल जो भारत सरकार का फोकस है और जो हमारे सरकार का और शासन का फोकस है वो इस पर्यावरण दिवस पर यह है कि हम अपनी लाइफस्टाइल को पर्यावरण के हित में इम्प्रूव करें. उसको हम कैसे कर सकते हैं, उसके लिए सरकार ने बहुत सारी गाइडलाइंस जारी की है. मैं आपको कुछ उदाहरण के लिए दूंगा. जैसे हम अपनी रोज़मर्रा की ज़िंदगी में प्लास्टिक का इस्तेमाल करते हैं, वो छोड़कर अगर हम सिर्फ पेपर बैग या कपड़े के बैग का इस्तेमाल करें तो कितना सारा प्लास्टिक पॉल्यूशन कम हो सकता है. उसी तरह से जो पब्लिक ट्रांसपोर्ट है उसका इस्तेमाल करने से जो फॉसिल फ्यूल यूज़ करते हैं, जो ईंधन यूज़ करते हैं जिससे कार्बन डाइऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड और बहुत सारी गैसेस पर्यावरण में जाती है, उसको हम काफ़ी मात्रा में कम कर सकते हैं. इसी तरह से हम देखें तो इलेक्ट्रिक व्हीकल्स को यूज़ कर सकते हैं. हम जो एसी का प्रयोग करते हैं अपने घर में, उसको छोड़कर हम अपने घर को इस तरह से डेवलप कर सकते हैं या ग्रीन बिल्डिंग्स बना सकते हैं जिसकी वजह से एसी या ऐसी डिवाइसेस जो बहुत सारा पावर कंज्यूम करती है उसके इस्तेमाल में कमी हो. वेंटिलेशन की प्रॉपर सुविधा कर सकते हैं, नेचुरल कूलिंग की सुविधा कर सकते हैं. इस तरह से अलग अलग तरीके से हम अपनी लाइफस्टाइल को ऐसे इम्प्रूव कर सकते हैं जिसकी वजह से पर्यावरण पे जो हानि हो रही है वो कम हो सकती है और एक तरह से हम अपने जीवन में ही इस तरह के बदलाव ला करके बहुत सारा अपना योगदान कर सकते हैं, कुछ अलग करने की बजाय. तो इस पर्यावरण दिवस पर यही मेरा भी आप सभी को संदेश है कि अपने जीवन में जो आपकी चॉइसेस है, जो आप अपनी रोज़मर्रा की ज़िंदगी में जो भी काम करते हैं, अगर उसमें आप अपनी चॉइसेस को चेंज करें, अपने विकल्प को बदल कर पर्यावरण के हित में कुछ करेंगे तो निश्चित मायने में पर्यावरण पे जो नुकसान हो रहा है वो काफ़ी मात्रा में कम हो सकता है. धुळे महानगरपालिकेने केलेली वाढीव मालमत्ता कर आकारणी रद्द करावी या मागणीसाठी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघातर्फे महानगरपालिकेसमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. धुळे महानगरपालिकेने केलेली वाढीव मालमत्ता कर आकारणी रद्द करावी या मागणीसाठी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघातर्फे महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने करीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिकेचा मनमानीपणे कारभार सुरू आहे. 8 ते 10 पटीने घरपट्टीत वाढ करण्यात आली आहे. यातून जनतेला वेठी धरले जात आहे. नागरिक आपल्या घराच्या परिसरात झाड लावून वाढवतात. त्यासाठी मनपाचे कोणतेही योगदान नसताना झाड लावून जगणाऱ्याला चूक कर आकारला जातो. शहरातील शाळा बंद असताना शिक्षण कर कसा काय लावण्यात आला आहे. स्वतंत्र पाणीपट्टी जनता भरत असते तरीही जललाभ कर कसा काय आकारला जातो. शहरातील सर्व रस्त्यांची कामे बोगस पद्धतीने केली जात आहेत. जनतेला धड रस्त्यावर चालता येत नाही तरी पथकर कसा काय घेतला जातो. मलप्रवाह सुद्धा आणि मलनिस्सारण हे एकच असताना 2 वेगवेगळ्या पद्धतीने कर कसा आकारण्यात आला आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना मनपा नागरिकांकडून कोणता विशेष स्वच्छता कर घेत आहे. रोजगार कर नागरिकांना कशासाठी लावण्यात आला आहे. मनपाने कोणता रोजगार शहरात निर्माण केला आहे. याबाबत मनपा प्रशासनास जाब विचारण्यात आला. महानगरपालिकेच्या सत्ताधारी आणि विरोधी सर्व नगरसेवकांनी यावर विचार करावा, भरमसाट करावा रद्द करावी.
पूर्वीचीच घरपट्टी लावावी याबाबत महासभेत निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी हिम्मतराव पगारे, साहेबराव पाटील, सुरेश पाटील, उषा नांदरे, यतीन चौधरी, निम्मा शिंदे, मगन वाणी, अरविंद पाकले, संभाजी पाटील, गिरधर पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते। धुळ्याचे नागरिक अतिशय सहनशीलतेचे आहेत, त्याच्यामध्ये सहन करण्याची फार मोठी ताकद आहे। नगरपालिकेने काही केलं तरी ते सहन करतात। रस्ते खराब झाले, गटारे तुंबल्या, काही झालं तरी सुद्धा धुळ्याचे नागरिक इतके शून्य सज्जन माणसं दुसऱ्या शहरामध्ये नाहीत असं माझं प्रामाणिक मत आहे। आम्ही गप्प असतो म्हणून खोलीत बसून ऑफिसमध्ये बसून घरपट्टी वाढवली। का वाढवली घरपट्टी? कशासाठी वाढवली? मग वाढवायची असेल तर अगोदर पेपरला द्या, माहिती द्या, 8-15 दिवस आम्हाला बघू द्या, लोकांची निवेदनं घ्या, लोकांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या। तुम्ही ऐन वेळेला प्रत्येकाला घरी तुम्ही पत्र पाठवलं ते एकदम चुकीचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। अखिल भारतीय पातळीचा अध्यक्ष म्हणून, महासंघाचा अध्यक्ष म्हणून मी बोलतोय। मी प्रत्येक राज्यामध्ये जातो, मोठ्या मोठ्या शहरामध्ये जातो, तिथं अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चाललं आहे। आणि धुळ्याची महानगरपालिका मनमानी करताय हे कसं काय? अहो, सगळ्या मराठी शाळा बंद पडल्या आणि शिक्षण कर एवढा मोठा तर 400-500 रुपये लावले। आम्ही आमच्या आवारामध्ये झाडं लावतो, वाढवतो, वृक्ष कर याला द्यायचं, हे कसं काय? म्हणजे जे तुम्हाला एवढी घरपट्टी आता वाढवली 8 ते 10 पटीने, सगळी घरपट्टी एकूण किती जमा होणार आहे हा प्रश्न जर विचारला तर सांगता येणार नाही। एवढ्या पैशामध्ये तुम्ही काय विकास करणार आहे सांगता येणार नाही। मग तुम्ही करता तरी काय? खुर्चीवर बसता, अहो काम करा नाही तर खुर्च्या सोडा, हे साधं गणित आहे। त्या दृष्टीने आम्हाला आता राग यायला लागला। आम्ही थोडे दिवस या जगामध्ये आहोत, आम्ही वयस्कर आहोत आणि आता याच्या पुढे पुढच्या पिढ्यांना देखील फायदा व्हावा, त्यांना देखील जागृत करावं हा आमचा हेतू आहे। म्हणून आज आम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी आलो आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहोत। धुळे शहरातील अंबिकानगर परिसरात रस्ते, गटारी आदी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी मनपा प्रशासन व स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। धुळे शहरातील अंबिकानगर परिसरात मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। शहरातील अंबिकानगर परिसरात गटारी आणि रस्ते नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याची आणि गटारीची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे। पाऊस आला की रस्त्यावर चालायला नागरिकांना कठीण होते। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धुळे शहराचे आमदार फारुख शाह आणि मनपा प्रशासनाकडे अंबिकानगर परिसरात रस्ते आणि गटार करण्याची मागणी केली होती, परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे अंबिकानगर भागात रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे। परिसरात गटारी नसल्याने हे दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर आणि परिसरातील मोकळ्या जागेवर साचत आहे। त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। परंतु मनपा प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे। नगरसेवक लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे अंबिकानगर भागातील नागरिकांचे कित्येक वर्षापासून रस्ते आणि गटारीपासून वंचित राहावे लागत आहे। पावसाळ्यात या परिसरात नागरिकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना वाट करणे देखील कठीण होत असते। रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने पावसाचे पाणी त्यात साचते। परिसरात रस्ते आणि गटारी नसल्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे। गटारीचे दुर्गंधयुक्त पाणी गल्लोगल्ली रस्त्याच्या कडेने साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। यासाठी मनपा प्रशासन व आमदार फारुख शाह यांनी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। मैं शफीक सैयद है, अंबिका नगर से बात बोल रहा हूँ मैं। ये अंबिका नगर में ऐसी हालत है हमारी, आज 10-12 साल हो गए। इधर से ना नगर सेवक झाँकने आते, ना कुछ झाँकने आता। हम इतना परेशान हो गए ले कि पानी कभी आता तो हमको चलने को क्या, घर में घुसने को भी जगह नहीं रहती। घुटने पर पानी आता, चप्पल ले जाने को जगह नहीं रहती। यहाँ नाली नहीं है, रोड नहीं है। हम अंदर ये नगर सेवक तरफ गए थे, पहले गया नाना करपे तरफ, तो उन्हीं ने कुछ जवाब नहीं, बोले मेरा वार्ड नहीं है। मैं बहुत जो अपने नगर सेवक है सब तरफ गए, पूरे मोहल्ले के लोग गए, हम 40-50 जन गए, पर हमारी इधर कोई सुनवाई नहीं करा। तब आमदार साहब से हमारी गुजारिश है, मोहल्ले वालों तरफ से मैं हाथ जोड़ के विनती करता आमदार साहब को, क्या तुमने पूरे धुलिया का विचार कर रहे, सब तरफ के रोड का काम कर रहे, तो थोड़ा बहुत हमारे घर के, हमारे अंबिका नगर का, हमारे नगर का भी काम कर दो, गटर बना दो, रोड बना दो, तुम्हारे हम उपकार मानेंगे। और आते साल को इंशाअल्लाह हम पूरी कोशिश करेंगे तुम्हारे को लाने की। भाई इनसे तुम्हारे से हमारे एक गुजारिश है, तुम हमारा रास्ता का काम कर दो और गटरा बना दो। अभी अली अंसारी आहे, मी अंबिका नगरमध्ये राहते।
आम्हाला एवढी तकलीफ आहे या इथे अंबिका नगरमध्ये की पाऊस कधी पडलं तो चप्पल हातामध्ये घेऊन आणि आम्ही घरामध्ये जाऊ नाही शकतो, अशी आमची हालत आहे. आम्ही नगरसेवकांना बी जाऊन सांगितलं, नगरसेवक म्हणतात आम्ही त्या एरियाचे नाही. आम्ही आमदार साहेबांना बी बोललो, आमदार साहेबांनी हा म्हटलं 1 तारखेपासून आम्ही काम चालू करणार आहोत. तर आज किती तारीख आहे? 4 तारीख आहे. आज 4 तारीख आलेली आहे, 5 तारीख आलेली आहे, तरी पण आमचं काम सध्या चालू नाही झालं. आमदार साहेबांना आमची ही विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्या. हात जोडून सांगते की आमच्याकडे लक्ष द्या. आमचे मुलं शाळेत जाऊ नाही शकतात, पाऊस कधी आला तर. रस्ता एवढा खराब आहे की आम्ही बाहेर निघू नाही शकत. आमचं फक्त एवढं रोड और गटारीचे काम चालू करून द्या, बस ही विनंती आहे आमची. केंद्रीय युवा मंत्रालय, भारत सरकार, नेहरू युवा केंद्र व धुळे युथ क्लब यांच्या संयुक्त संकल्पनेतून धुळे येथील स्वामीनारायण मंदिर येथे तृणधान्य महोत्सव 2023 हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी संपन्न झाला. धुळे येथे केंद्रीय युवा मंत्रालय, भारत सरकार, नेहरू युवा केंद्र व धुळे युथ क्लब यांच्या संयुक्त संकल्पनेतून तृणधान्य महोत्सव 2023 हा कार्यक्रम स्वामीनारायण मंदिर येथे रविवारी सायंकाळी संपन्न झाला. सुरुवातीस प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर तृणधान्याच्या आहारातील महत्त्व व विविध विषयांवर प्रमुख अतिथींनी मार्गदर्शन केले. त्यात कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीपदी वैद्य प्रवीण जोशी तसेच त्यांची सुकन्या वैद्य चिन्मयी जोशी, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक मेघवाल, धुळे युथ क्लबचे अध्यक्ष क्षितिज साळुंके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पंडित व अभिजित चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास चैतन्य देसले, चैतन्य नावरकर, भाग्यश्री बदाने, श्रद्धा मुरतुंडकर, डॉक्टर स्नेहल मुसळे, मनीष दामोदर, तेजश्री कौशिक, ऋषभ आयरे व धुळे युथ क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. याचा वापर करताना पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे गव्हाची पोळी ही फक्त सणासुदीच असायची. पुरणपोळी करायची असेल तेव्हा सणासुदीच गव्हाची पोळी असायची. ती आता आपल्या रोजच्या व्यवहारात आलेली आहे. काही पदार्थ जसे आहेत, आता यांचं युथ क्लबचं कौतुक करायला पाहिजे की त्याने फूड सेंटरच्या समोर याबद्दलचा कार्यक्रम घ्यावा, म्हणजे त्यांचं नक्कीच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. पण या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या तृणधान्यांपासून सुद्धा बनवता येतात. जसं ज्वारी आहे, दादर आहे, बाजरी आहे, ही आपली रोजच्या खाण्यातली व्यवहारातली ती आजही खेड्यात त्या पद्धतीने आहार चालतो आणि त्याचा फायदा खूप चांगला होतो. भरपूर फायबर पोटात असतं, संडास साफ व्हायला त्रास होत नाही. गव्हामध्ये प्रोटीन आता निघालेलं आहे की त्याच्याने आतड्यांना सूज येते आणि मलावष्टंभाचा त्रास होतो. असंख्य आजार त्याच्यापासून तयार व्हायला लागते. नागली आपल्या एरियामध्ये असते, नाचणी असते, याच्यामध्ये 70% आयर्न आहे. ज्याच्यातून पौष्टिकता मिळेल असे पदार्थ आपल्याकडे असताना आपण ते सोडून इडली सांबार वगैरे जे आपल्या एरियात जे बनत नाही पण आपण ते खायला सुरुवात केली आहे आणि त्या पदार्थांच्या आंबवलेल्या पदार्थांचे दुष्परिणाम आपल्याला आरोग्यासाठी आजकाल दिसायला लागले. आणि याच्यासाठी या तृणधान्य आपण खातोच आहोत पण आपल्याला त्याची महत्त्व माहीत नाही, त्याची महत्ता माहिती नाही आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो. आणि हे दुर्लक्ष आता काही दिवसांनी मागात पडायला लागणार आहे. कारण धान्याचा तुटवडा जागतिक पातळीवर जाणवायला लागल्यानंतर जागतिक नेत्यांनी मान्यता दिलेला हा भाग आहे तृणधान्य. त्याचा जो इतिहास आहे त्याच्यात जर पाहायला गेलं तर आपल्या भारतामध्ये संपन्नता या तृणधान्याची असल्यामुळे आपल्याला काही कमतरता पडणार नाही आहे. पण बाहेरच्या देशामध्ये आजही याची कमतरता आणि त्याच्याबद्दलचं जसं युक्रेनचं युद्ध झालं, गहू बंद झाला, तर जगात गव्हाची किंमत किती वाढली आणि गव्हाची किती नुकसान त्या लोकांचं देशाचं झालं. कारण ते सगळे ब्रेड बिस्किट खाणारे लोक आहेत आणि ब्रेड बिस्किट याच्यासाठी एक म्हण वैद्य प्रथा जोशीने केली होती की देव तारी त्याला बिस्किट मारी. एक वेळेस देव वाचवेल पण बिस्किट काही वाचवणार नाही. एवढे खतरनाक पदार्थ आपण आजकाल खातो आहोत. ते न खाता जे आपल्या घरात आहे, जे आपल्या शेतात आहे, जे आपल्या जवळ आहे, त्याचा जर वापर आपण नीट केला तर त्याच्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा शरीराला फायदा होऊ शकतो. आपली दिनचर्या सुधारू शकते. ऋतूनुसार आपण त्याच्यात बदल करू शकतो. धुळे युथ क्लब यांच्या मार्फत केंद्रीय युवा मंत्रालय, भारत सरकार यांच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्र संघटन धुळे यांच्या संघटनेने आज धुळे जिल्ह्यामध्ये, धुळे शहरामध्ये मिलेट मेळा तृणधान्य महोत्सव 2023चं आयोजन करण्यात आलं होतं.
तृणधान्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक स्तरावर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची जबाबदारी धुळे जिल्ह्यासाठी धुळे युथ क्लबच्या या संपूर्ण टीमने घेतली होती आणि हा तृणधान्य महोत्सव स्वामीनारायण मंदिराच्या फूड कोर्टमध्येच आम्ही आयोजित केला. तृणधान्य महोत्सव घेण्याचं प्रमुख कारण हे होतं की धुळे जिल्हा हा तृणधान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथल्या समाज माध्यमामध्ये इथल्या संपूर्ण आहारामध्ये तृणधान्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र येत्या काळामध्ये तृणधान्याचा वापर हा कमी होताना दिसतोय, जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे येताना दिसत नाहीये. त्यासाठी आवर्जून नव्या पिढीला तृणधान्यांचं महत्त्व पटावं यासाठी आपण हा तृणधान्य महोत्सव घेतलेला आहे. त्यासाठी संपूर्ण टीमने यासाठी खूप कष्ट घेतले आणि केंद्रीय युवा मंत्रालयाचे आम्ही आभार मानतो की धुळे जिल्ह्यासाठी आम्हाला त्यांनी लायक समजलं आणि त्यांनी संपूर्णपणे सहकार्य त्या ठिकाणी दिलं. जुन्या व अनुभवी कामगारांना कामावरून काढू नये या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र बाह्यशोध वीज कंत्राटी कामगार संघटनेतर्फे धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले. जुन्या व अनुभवी कामगारांना काढू नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र बाह्यस्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेतर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की धुळे मंडळ कार्यालयाअंतर्गत दरवर्षी कंत्राटी कामगार पुरवण्याचे टेंडर देण्यात येते व संबंधित ठेकेदार बाहेरील सुपरवायझर नेमणूक करून जो कामगार 30,000 रुपये देणार नाही त्याच्या जागेवर नवीन फ्रेश कामगार भरती करीत आहे. पैसे न दिल्यामुळे 5 ते 10 वर्षापासून काम करीत असलेल्या कामगाराला कामावरून कमी करीत आहे. हा प्रकार थांबवण्याची आणि कंत्राटी कामगार कायदा 1947 या कामगार कायद्याची ठेकेदार अंमलबजावणी करीत नाही. एवढेच नव्हे तर धुळे जिल्ह्यात या प्रकारे नरडाणा, साक्री, शिरपूर, पिंपळनेर, धुळे अर्बन मध्ये कामगारांची आर्थिक पिळवणूक चालू आहे आणि कामगार कायद्याचे पालन देखील होत नाही. म्हणून सदरचा प्रकार कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या दालनात आपण सर्व मिळून बैठक घेऊन कामगार कायद्याचे महावितरण कंपनीने ठेकेदाराकडून या कायद्याची अंमलबजावणी करून घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जुन्या अनुभवी कामगारांना काढू नये अशी मागणीही करण्यात आली आहे. यासाठी धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्वप्नील बडगुजर, महेंद्र सोनवणे, विनोद कलाल, पांडुरंग पाटील, हितेंद्र मराठे, गोपाल गिरासे, हर्षल गिरासे, कोमल गिरासे आदी सहभागी झाले होते. महावितरण कंपनीमध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून जो आर्थिक गैरव्यवहार चाललेला आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट दरवर्षी सालाबाराप्रमाणे महावितरण कंपनी नवीन टेंडर ठेकेदारांना देते आणि ठेकेदार त्या कंत्राटी कामगारांकडून 24,000 ते 30,000 रुपये दर वर्षाला घेत असतात आणि ज्या कामगारांनी विरोध केला त्यांना कामावरून कमी करतात. यासाठी यावेळेस शिंदखेडा उपविभागातील दोंडाईच्या विभागातील सर्व कंत्राटी कामगार यांनी एकत्र येऊन असा विषय केला की यावर्षी आम्ही 1 रुपया ठेकेदारांना देणार नाहीत आणि न दिल्यामुळे ठेकेदाराने आजपर्यंत अद्यापही त्यांना कामाची ऑर्डर दिली नाही किंवा त्यांना भीती म्हणजे तुमच्या जागेवर दुसरे मुलं टाकू, उलट यातील काही कर्मचारी त्यांना 20,000 रुपये द्यायला गेले त्यांच्या सुपरवायझरला. तरी देखील तिथल्या सुपरवायझरने त्याला सांगितलं की 30,000 रुपये असतील तर यायचं, नाही तर मी तुमच्या जागेवर दुसरा मुलगा कामावर पाठवतो. तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे, जुन्या व अनुभवी कामगारांना कामावरून काढू नये आणि आर्थिक गैरव्यवहार जे कामगार जे करीत आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांना त्यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई व्हावी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 1400 रुपयांची लाच स्वीकारताना जामण्यापाडा येथील ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. धुळे महानगरपालिकेच्या आवारात एकाचा फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले लळिंग येथील लांडोर बंगला येथे उपवन संरक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण. महानगरपालिकेने केलेली वाढीव मालमत्ता कर आकारणी रद्द करण्याची मागणी. अंबिकानगर परिसरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात. स्वामीनारायण मंदिर येथे तृणधान्य महोत्सव 2023 संपन्न. आणि महाराष्ट्र बाह्यस्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेतर्फे क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.